मित्रांनो, काल RCBनं कप जिंकला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक स्टेटस व्हायरल झाले की 18 वर्षाची प्रतीक्षा संपली, स्वप्नपूर्ती झाली, 18 वर्ष लागले कोहलीला त्याचं स्वप्न पूर्ण करायला वगैरे. आणि RCBनं शेवटी 18व्या वर्षी 18च्या गणितानं 18च्याच जर्सी नंबरच्या माणसाच्या हातामध्ये कप गेला. असे अनेक स्टेटस व्हायरल झाले. पण मी म्हणतोय तसं पाहायला गेलं तर RCB ही एकमेव टीम नाही आहे ज्यांना 18 वर्षापासून कप मिळाला नाही आहे किंवा ते विजेते ठरलेले नाहीत. पंजाबसुद्धा 18 वर्षापासून जिंकलेली नाही आहे. तसं पाहायला गेलं तर दिल्लीसुद्धा 18 वर्षापासून जिंकलेली नाही आहे, म्हणजे एकही कप त्यांच्याकडे नाही आहे. आता दोनच असे संघ आहेत ज्यांच्याकडे कोणताच विजेतेपद नाही आहे, ते दिल्ली आणि पंजाब. पण RCBचीच एवढी चर्चा का, एवढे इमोशन्स RCB सोबतच का? हा ऑब्वियस पाहायला गेलं तर एक चेहरा आहे RCBकडे. तसं पाहायला गेलं तर जेव्हा चेन्नईचं नाव येतं त्यावेळेला धोनीचं नाव येतं आहे, अश्विनचं नाव येतं आहे, जडेजाचं नाव येतं आहे. असे चेहरे त्यांनी त्यांचे हिरो म्हणून तयार करून ठेवलेले आहेत चेन्नईने. मुंबईकडे आलात, सचिन होता, रिकी पॉन्टिंग होता, रोहित शर्मा, बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अनेक नावं मुंबईकडे आहेत. त्यांच्याकडे चेहरा आहे आणि त्या चेहऱ्याला फॅन्स बांधले गेलेले आहेत. त्यांचे इमोशन्स त्या चेहऱ्यासोबत आहेत, संघासोबत नाही आहेत. आणि तसं पाहायला गेलं तर पंजाबकडे चेहरा होता तो युवराज सिंगचा. त्यांनी तो चेहरा जपून ठेवला नाही किंवा त्यांच्या हिरो फिगरला त्यांनी ती व्हॅल्यू दिली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, दिल्लीकडे सेहवाग होता. सेहवागलासुद्धा ती ट्रीटमेंट मिळाली नाही आहे आणि त्यांनी लगेच 3-4 IPL नंतरनंच सेहवागला रिलीज केलं आणि तो गेला पंजाबमध्ये. अगदी तसंच कोलकाताचं होतं. गांगुली त्यांच्याकडे चेहरा होता, सौरव गांगुली, माझा आवडता कॅप्टन. तसं पाहायला गेलं तर त्या कॅप्टनला सुद्धा कोलकाताने जपलं नाही. अगदी तोच चेहरा पंजाबकडे नव्हता, म्हणून इमोशन्स पंजाबसोबत नव्हते. आणि पूर्ण वातावरण, पूर्ण देशाचं ग्राउंडवरचं सगळीकडचं वातावरण RCB झालं. RCBच्या अपोजिट जर मुंबई किंवा दुसरा कुठला तर चेहरा असलेला संघ आला असता, चेन्नई किंवा मुंबई, तर जी स्पर्धा आहे ती कटाकटी झाली असती आणि इमोशन्स विभागले गेले नसते. फक्त आता पंजाबला जो श्रेयस अय्यर नावाचा चेहरा भेटला ना, त्याला त्यांनी जपणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतंय?